प्रसाद रेळेकर यांच्या राजीनाम्यानंतर जवळपास 15 दिवस रिक्त राहिलेल्या शिवसेनेच्या दापोली शहर प्रमुख पदासाठी अखेर सुनील रिसबूड या एका निष्ठावान शिवसैनिकाची नियुक्ती करण्यात आली आहे। शिवसेना सचिव श्रीयुत संजय मोरे यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रानंतर दापोली शिवसेनेत एकच जल्लोष पाहायला मिळाला। तर सुनील रिसबूड यांच्या शहर प्रमुख पदावर झालेल्या नियुक्तीनंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। कोणत्याही परिस्थितीत आपल्या राजकीय विचारधारेशी तडजोड न करणारा, पक्षाच्या कठीण काळातही शिवसेनेशी असलेली नाळ कायम जपणारा, विकासाला प्राधान्य देत पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणारा आणि कार्यकर्त्यांशी माणुसकीच्या नात्याने जोडलेला एक साधा, सरळ आणि मनमिळावू माणूस म्हणून सुनील रिसबूड यांची ओळख आहे। आपली नियुक्ती जाहीर झाल्यानंतर रिसबूड यांनी पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, शिवसेना नेते रामदासभाई कदम, नामदार योगेशदादा कदम आणि दापोलीच्या नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग यांचे आभार मानत पक्षाने दिलेली जबाबदारी आणि ठेवलेला विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास व्यक्त केला आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार योगेशदादा कदम, आज या ठिकाणी माझी दापोली शहर प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। आज पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासास मी पात्र ठरेन, असं काम करीन आणि सगळे माझे शिवसैनिक, महिला आघाडी वगैरे सगळ्यांना बरोबर घेऊन एक चांगल्या प्रकारचं संघटन वाढवण्यासाठी आणि पक्ष मजबूतीसाठी मी काम करेन, एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो। नगराध्यक्ष मॅडमना पण धन्यवाद देतो आणि युवासेना आणि सगळ्याच युवासेना, शिवसेना, मेन संपर्क कार्यालय या सगळ्यांना बरोबर घेऊन एक चांगलं काम करायचा मी प्रयत्न करेन। रेळेकर यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर काहीशा बिथरलेल्या शिवसेनेने सुनील रिसबूड यांची नियुक्ती करून शहराच्या राजकारणावर असलेली आपली पकड आता अधिकच घट्ट केले। आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील रिसबूड यांची पक्षाच्या शहर प्रमुख पदावर झालेली नियुक्ती पक्षाला शहरात अपेक्षित यश मिळवून देईल असा विश्वास दापोलीच्या नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग यांनी देखील व्यक्त केला आहे। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।